नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी. सुदर्शन मराठीच्या स्टुडिओमध्ये आज एक विशेष व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. आपल्या सोबत डॉक्टर हर्षवर्धन आर्य जी आहेत, जे इतिहास अभ्यासक आहेत आणि विशेष म्हणजे यांची हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामावर PhD सुद्धा झालेली आहे. तर सर, सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते. तर हैदराबादच्या जेव्हा आपण स्वातंत्र्य संग्रामाबद्दल आता सुद्धा बोलत होतो, तर हैदराबादचं हे सगळं जे स्वातंत्र्य संग्राम आहे आणि या सगळ्यात आर्य समाजाची जी स्थापनेचा विषय जे आपण बोललो, ती कधी झाली ही स्थापना? मुंबई येथे महर्षी दयानंद सरस्वतींनी 1875ला आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर आत्ताच्या बीड जिल्ह्यातील धारूर येथे 1880 साली आर्य समाजाची स्थापना झाली आणि हैदराबादमध्ये 1892ला सुलतान बाजार येथे आर्य समाजाची स्थापना झाली. यानंतर संस्थानामध्ये आर्य समाजाच्या स्थापनेचं कार्य वेगानं वाढू लागलं. याच्या पाठीमागे एक कारण होतं की महर्षी दयानंद सरस्वतींनी आपल्या सत्यार्थ प्रकाश आणि त्यांनी जे वेदांचं भाष्य केलं त्यांच्यामधून हे त्यांनी सिद्ध करून दिलं की जात ही मनुष्य निर्मित व्यवस्था आहे, ती ईश्वर निर्मित नाही आहे. त्याच्यामुळं हैदराबाद संस्थानामध्ये बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणावर सगळ्या जातीपातीतले लोक आर्य समाजामध्ये सहभागी झाले. कारण सगळ्यांना वेद अध्ययनाचा अधिकार, सगळ्यांना यज्ञोपवीत म्हणजे जानवे घालण्याचा अधिकार, सगळ्यांना स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार, ह्या सगळ्या गोष्टी आर्य समाजानं लोकांपर्यंत पोहोचवल्या. कारण सत्य सनातन वेद आहेत आणि वेदांचंच धर्माचं शुद्ध स्वरूप महर्षी दयानंदांनी लोकांसमोर मांडलं आणि त्या रूपानं आपण हैदराबाद संस्थानामध्ये आर्य समाजाला पाहतो. याच वेळी हैदराबादमध्ये जेव्हा आपण 1904-05 सालाचा विचार करतो, आर्य समाजानं स्त्री समाज नावानं एक आर्य समाजसुद्धा स्थापन केला आणि स्त्री समाजाच्या माध्यमातून जसं उच्च कुळातील महिला 1905चा काळ आहे, घराबाहेर पडून समाजकार्यात सहभाग घेऊ लागल्या. त्या प्रकारे शेकडो स्त्रियांनी देखील 1906-07 पासून जनजागृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवायला सुरुवात केली होती. आर्य समाजाच्या प्रारंभिक काळातलं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे असं म्हणावं लागेल आपल्याला. या सगळ्यात जेव्हा निजाम, मीर, उस्मान अलीचं काय नेमकं त्याच्याविषयी काय माहिती सांगता येईल? कारण या सगळ्यात त्यांचंही नाव भरपूर चर्चेत येतं. याच्यामध्ये बघा, हैदराबाद राज्याची जी स्थापना झाली ती सन 1724 सालामध्ये झाली. निजाम उल मुल्क आसफ जहा पहिला हा दक्षिणेचा सुभेदार असताना त्याच्या मनामध्ये स्वतंत्र इस्लामिक राज्याची भावना अंकुरित होत होती. कारण औरंगजेबाच्या नंतर आलेले जेवढेही राज्यकर्ते झाले ते औरंगजेबाप्रमाणे इस्लामी शासक नाहीत असं त्याला वाटायचं. आणि या निजाम उल मुल्क याचा मूळ परिवार हा स्वतःला मोहम्मद पैगंबरांचे जे सासरे होते अबू बकर त्यांचे वंशज समजत होता. आणि त्या पहिल्या शासकापासून म्हणजे 1724 पासून ते 1948 पर्यंत या घराण्यानं जवळपास 225 वर्ष दक्षिण भारतामध्ये राज्य केलं. या घराण्यामध्ये 7 शासक झाले ज्यांना निजाम या नावानं ओळखलं जातं आणि यापैकी 7वा आणि अंतिम निजाम होता निजाम मीर उस्मान अली खान. हा निजाम मीर उस्मान अली खान सन 1911 मध्ये सत्तेवर आला. आता याच्या संदर्भात एक गोष्ट तुम्ही बारकाईने जेव्हा पाहता, याची आई जी होती अमतुज जोहरा बेगम ही जनानखान्यातील पूर्वाश्रमीची हिंदू असलेली स्त्री होती आणि हा निजाम मीर उस्मान अली हा निजामाची अनवरत संतती होता. म्हणजे जनानखान्यातील स्त्रियेपासून हा जन्मास आलेला हा निजाम होता. याचे सर्व शिक्षण अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालेले होते. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी त्या काळात सुद्धा आणि आज सुद्धा भारतात अलिप्ततावादाचं, अलगाववादाचं आणि कट्टरतावादाचे केंद्र राहिलेले. आणि हा जेव्हा सत्तेवर आला तो एका कारस्थानाद्वारे सत्तेवर आलेला होता. कारण आपल्या भावाला नजरकैदेत ठेवून हा सत्तेवर आला आणि सत्तेवर येताच त्यानं आपल्या भोवती इस्लाम धर्माचे कडं उभारायला सुरुवात केली होती. त्याला हैदराबादला दार उल हर्बला दार उल इस्लाम करायचं होतं. त्याला एक इस्लामिक स्टेट स्थापन करायची होती. या दृष्टीनं तुम्हाला त्याची कविता मी सांगतो. त्या कवितेतून तो आपल्या भावना व्यक्त करायचा. त्यानं हिंदू प्रधानमंत्री महाराजा किशन प्रसाद यांना हटवल्यानंतर एक कविता प्रकाशित केली. ती रहबरे दक्कनमधून प्रकाशित झाली होती. तो म्हणतो, तू किशन प्रसाद है, तू किशन प्रसाद है, मैं खुदा पर शाद हूँ, दीन का उस्मान हूँ, कुफ्र का जल्लाद हूँ. त्याच्या दीनच्या राज्याची कल्पना, त्याला हैदराबादला कट्टर दीनचं राज्य बनवायचं होतं. उस्मान या शब्दाचा अर्थच आहे अजगर, साप किंवा सापाचं पिल्लू. तर या कवितेतून तो काय सांगतो, मी अजगर बनून
बहुसंख्य हिंदूंना गिळंकृत करणार. ह्याच्याशिवाय त्याच्या एक दुसऱ्या कवितेच्या उदाहरणातून त्याचे विचार आपल्याला स्पष्ट होतील. तो सांगतो, बंद नाकूस हुआ सुनके नदाए तकबीर, बंद नाकूस हुआ सुनके नदाए तकबीर, जल जला आ ही गय सिलसिलाए जुन्नार पे भी. म्हणजे हिंदूंच्या गळ्यात जे यजोपवीत जानवा आहे ते मुसलमानांच्या अल्लाहू अकबरच्या घोषणेने त्यांचं हृदय धडधडू लागलं हिंदूंचं, आणि ते थरथर कापू लागलं. अशा प्रकारच्या तो कविता करायचा. त्याच्या कवितेतून कुठल्याही राज्याच्या शासकाच्या विचारातून त्यानं कशा प्रकारे राज्य इम्प्लिमेंट करतं हे आपल्याला लक्षात येत असतं. आणि तो एका सुनियोजित पद्धतीनं हैदराबादमध्ये चालला होता. हैदराबाद संस्थानचं तर त्याला इस्लामिक राज्य करायचं होतं. इस्लामिक राज्य करायचं. पण हैदराबाद संस्थान जे आहे हे हिंदुस्थानात होतं, आणि हिंदुस्थानात असताना सुद्धा हैदराबाद संस्थानात जी इस्लामीकरणाची सुरुवात झाली ती कधीपासून झाली असं म्हणता येईल? 1911 पासूनच. तो जेव्हा सत्तेवर आला तेव्हा अलीगड विद्यापीठातून आलेला होता, आणि अलीगडची लोक त्यानं मोठ्या प्रमाणावर हैदराबाद संस्थानात मागवले. आता बघा, त्यावेळेला हिंदू प्रजा काही शिकलेली नव्हती असं नाही, हैदराबाद संस्थानात उच्च पदावर काम करत नव्हती असंही नाही आहे. कारण हैदराबादमध्ये 85% प्रजा ही हिंदू होती, 11% मुसलमान होते, आणि बाकी अन्य इतरत्र होते. तर त्यांना अलीगडमधून लोक मागवले, त्यांना उच्च पदावर नेमणूक दिली, आणि हिंदूंना सरकारी नोकऱ्यातून त्यानं प्रमाण कमी करून टाकलं. सरकारी ह्याच्यामध्ये सहभाग त्यांचा ठेवला नाही. आणि मग तो इवन त्याचे असे उदाहरणं आहेत की हैदराबादला ज्या वेळेला मुसलमान न्हावीसुद्धा नव्हते, तो लखनौ इथून मुसलमान न्हावीसुद्धा त्याने घेऊन आले. विचाराचा अंतर बघा. आणि त्यानं हैदराबाद राज्यामध्ये आमचा मराठी भाषिक मराठवाडा, कर्नाटकचा कानडी भाषिक प्रदेश, आणि आंध्र प्रदेशचा तेलुगू भाषिक प्रदेश, असा प्रदेश होता. उर्दू इथं कुणाचीही मातृभाषा नव्हती. त्यानं सक्तीनं राज्यामध्ये उर्दू ही शिक्षणासाठी लागू केली. आता तुम्ही जर विचार केलाल की आज तुम्हाला एका प्रायमरी क्लासमध्ये जाऊन बसायचं आहे आणि तुमची मातृभाषा मराठी आहे, तुम्ही कसं शिकणार उर्दूमध्ये? त्या लेकरांना किती फेस करावं लागलं असेल. तर उर्दूमध्ये त्यानं सक्तीचं शिक्षण केलं, आणि एवढी अशी व्यवस्था केली की मुस्लिम आक्रमणकार्यांचा इतिहास त्यानं लावला. इतिहासाच्या पुस्तकातून परिवर्तन केलं, आक्रमकांचा इतिहास दिला, आणि हिंदू लोकांना तुम्ही महाराणा प्रताप वाचू शकत नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणू शकत नाही, तुम्ही वीर दुर्गादास राठोडला वाचू शकत नाहीत, अशा प्रकारची बंधने लावली. अशा प्रकारची पुस्तकं लिहिण्यात येऊ लागली राज्यामधून. अशी व्यवस्था फार सुनियोजित पद्धतीनं निजामानं सुरू केली होती. आणि याच्यासाठी हैदराबादला त्याने हिंदू लोकांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावल्याचं आपल्याला दिसून येते. आणि त्या निर्बंधामध्ये त्याचे वेगवेगळे अंश आहेत. मी तुम्हाला त्याचे एक उदाहरण सांगतो की त्यानं प्रायव्हेट शाळेवर बॅन लावला. हा निजाम सत्तेवर येण्याच्या पूर्वी हैदराबाद संस्थानात 5000 शाळा होत्या, कारण मोठा संस्थान होतं. आणि त्यानं आल्यानंतर 4000 शाळा बंद केल्या. आणि जेवढ्या बी शाळा होत्या त्या अंजुमने इस्लामच्या होत्या, मदरसे होते, आणि हिंदूंच्या शाळा त्यानं बंद करून टाकल्या. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भाई बन्सीलालजी हाळीखेड वकील यांना त्यांनी नोटीस केलेली आहे की तुम्ही काय करा की 7 दिवसाच्या आत तुमच्या शाळेची मान्यता घ्या, नाहीतर तुमची शाळा बंद करा. याचं कारण काय आहे की त्यानं महकमा अमुरे मजहबी नामक एक धर्मविभाग उघडला. आता हा धर्मविभाग हैदराबादमध्ये काय करायचा? तुम्हाला तुमचं 200-300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, तुम्हाला त्याची डागडुजी करायची आहे, तुम्हाला करता येणार नाही, तुम्हाला महकमाची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे हा जो विभाग होता महकमा, हा फक्त एक धर्मासाठी काढलेला विभाग होता, धर्म विभाग होता. आणि याचं प्रत्यक्ष काम होतं की हिंदूंच्या धार्मिक ऍक्टिव्हिटीवर निर्बंध घालणे. तुम्हाला मंदिर उभारता येणार नाही, मंदिर तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही, तुम्हाला गणपती उत्सव साजरा करता येणार नाही, तुम्हाला दसरा साजरा करता येणार नाही. आणि इवन ईशा शरीफ अर्थात मुहर्रमचा जर महिना आला आणि त्याच्यामध्ये कोणी हिंदू लग्न करणार असेल तर देखील त्याला लग्न देखील करता येत नव्हतं. ही प्रॅक्टिकल परिस्थिती आतापर्यंत आपल्याला कुठल्याही पुस्तकातून मिळणार नाही. या संदर्भामध्ये निजामाचे सगळे आदेश आहेत. निजामाला हिंदूंनी व्यायामशाळा काढून सशक्त व्हावं हे देखील मान्य नव्हतं. त्याच्यासाठी त्यानं हिंदूंच्या आखाडे आणि व्यायामशाळांवर प्रतिबंध लादला. एक कासार शिर्षीच्या व्यायामशाळेच्या संदर्भातली नोटीस आहे. त्याच्यामध्ये बिदर जिल्ह्यातल्या तालुकेदारानं लिहिलं की तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की तुम्ही व्यायामशाळा जी उघडलेली आहे ती राज्याच्या आदेशानं बंद करण्यात येत आहे, कारण याच्या पुढं हैदराबादमध्ये कुठल्याही प्रकारे व्यायामशाळा तुम्ही उघडू शकत नाहीत.
व्यायामशाळेवर निर्बंध, खाजगी शाळा उघडण्यावर निर्बंध, इवन तुम्हाला आर्य समाजाचे सत्संग हवन हे सुद्धा करता येत नव्हते. तुम्ही तिथं काय बोलायचं आहे, तुम्ही तिथं कुणाला आमंत्रित करणार आहात, उपदेशकांना, प्रवचनकारांना. आपल्या इथं काय असतं की सप्ताहाला प्रवचनकार बोलवतात, उपदेशक बोलवतात. तसं आर्य समाजाचे खूप मोठे उपदेशक यायचे, प्रवचनकार यायचे आणि ते लोकांना उपदेश करायचे. ह्याच्यामध्ये लोकांमध्ये जागृती हाच हेतू होता. पण निजामाने ह्याही ॲक्टिव्हिटीवर बॅन लावला आणि अशा प्रकारे हैदराबादमध्ये इस्लामीकरणाची एक सिस्टमॅटिक त्यानं स्टेप बाय स्टेप जाऊ लागला होता. हे काय सगळ्याच्या लक्षात येत नव्हतं असं नाही. 85% लोक हिंदू होते. पण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामावर जेही नवीन सगळे रिसर्च झाले त्याच्यामध्ये या कामाला फोकस केलं नाही. त्याच्या आपण ऑपरेशन पोलो आणि फार नंतरच्या स्टेट काँग्रेस, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावर लोक बोलतात. पण खरी समस्या कुठं होती? 85% हिंदूंना त्यानं प्रताडित केलं. त्यामुळं लोकांना आपल्या अधिकारासाठी मागणी करावी लागली. म्हणजे दर्शकांना हे सांगू इच्छिते की कुठलेही जेव्हा सुरुवात जी होते, जी इस्लामीकरणाची जी सुरुवात होते, ती प्रत्येक एका गोष्टीवर जे निर्बंध आणले जातात, जे नियंत्रण आणले जातात राज्यकर्त्यांकडून, आणि अशी छोटी छोटी सुरुवात करत एक मोठी सुरुवात होत जाते आणि मग ते इस्लामीकरणामध्ये त्याचं पूर्ण रूपांतर होतं. आणि तोपर्यंत मला वाटतं लोकांच्याही लक्षात येत नसेल की आपल्यावर जे निर्बंध लावले जात आहेत याचं जे उद्दिष्ट आहे, शेवटचं उद्दिष्ट काय आहे नेमकं. नाही, त्याचं उद्दिष्ट तर क्लिअर होतं, लोकांना लक्षात येत होतं, नाही असं नाहीये. पण काय होतं की बघा, पोलीस निजामाचेच, न्यायाधीश निजामाचेच, आणि निजामाचा एक नियम होता की तुम्ही शासनाच्या आदेशाच्या विरुद्ध देखील अपील करू शकत नाही. तुम्ही कुठं जाणार? कोर्ट त्यांचेच. कोर्टाचं माध्यम उर्दू आहे ना हो, वकील तुम्हाला कोण घ्यावं लागणार? सर, हिंदूंना पावलोपावली त्यानं सिस्टम पासून दूर केलेलं होतं. सरकारी नोकऱ्यामध्ये तुम्हाला स्थान नाही, कशामध्ये, शाळेमध्ये तुम्हाला ह्याच माध्यमातून शिकावं लागेल, इतिहास तुम्हाला हाच वाचावा लागेल, एवढे प्रकारचे निर्बंध होते की ते लोकांना हळूहळू हळूहळू लोक त्याच्यासाठी तयार झालेले आपल्याला दिसून येतात. या सगळ्यात तबलीगी दीनदार प्रकरण नेमकं काय होतं? हां, तबलीग याचा अर्थ धर्मांतर असा आहे. तबलीग आताही कन्व्हर्जन त्यांचं गजवाई हिंद चालूच आहे. त्यांचं दारुल हर्बला, दारुल इस्लाम करण्याच्या ॲक्टिव्हिटी आजही चालू आहेत. आज तुम्ही लव जिहाद बघता किंवा आता ट्रेन जिहाद आलाय की ट्रेनला पटरीवरून पाडण्याचे प्रकार वगैरे जे होत आहेत, हा फार सिस्टमॅटिक जिहादचा प्रकार आहे. जिहादचे वेगवेगळे वर्जन आहेत. तबलीग हे त्याचंच रूप आहे. किंवा तुमची जमात, तबलीगी जमात जी आहे ती इस्लामिक लोकांना कट्टर बनवून तबलीगला कशा प्रकारे प्रोत्साहन देते त्याचं सुद्धा आपण बीज तिथं पाहतो. तबलीग हे धर्मांतर होतं आणि धर्मांतरासाठी काय झालं की सिद्दीकी दिनदार नावाचा एक व्यक्ती त्यावेळेला पुढे आला निजामाच्या सपोर्टनं. बघा, 12व्या शतकामध्ये 2 महापुरुष असे झाले, एक तर संत ज्ञानेश्वर आणि महात्मा बसवेश्वर. यांनी 12व्या शतकामध्ये फार मोठी क्रांती केली. तर हैदराबाद संस्थानामध्ये महात्मा बसवेश्वरांना मानणारी लोक त्याही वेळेला खूप होती, आजही खूप आहेत. मग या सिद्दीकी दिनदारनं काय केलं की मी कोण आहे, मी चन्न बसवेश्वरांचा अवतार आहे असं म्हणून हिंदू लोकांच्या पुढे स्वतःला प्रोजेक्ट केलं. आणि त्यानं एक पुस्तक लिहिलं त्यावेळेला, सरवरे आलम नावाचं पुस्तक लिहिलं. आणि त्या सरवरे आलम नावाच्या पुस्तकातून हिंदू धर्मातील राम, श्रीकृष्ण यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात आपत्तीजनक लिखाण केलं आणि स्वतःला त्यानं चन्न बसवेश्वराचा अवतार सिद्ध केला. आणि हा सिद्दीकी दिनदार काय करायचा, दिवसाला हिंदूंना भेटताना हिंदूंच्या पोशाखामध्ये भेटायचा आणि रात्री मुसलमानांच्या मीटिंगमध्ये जात असताना मुस्लिम पोशाखमध्ये जायचा. आणि त्यानं त्यावेळेला तिरुपतीचं मंदिर आणि हम्पीचं मंदिर लुटण्याची योजना सुद्धा बनवलेली होती. तर त्याने एक त्यावेळेला जाहिरात प्रसिद्ध केलेली होती. त्या जाहिरातीत बघा, चन्न बसवेश्वर अवतार के नाम का ढोल पिटेगा, दिसंबर को हम्पी में एक सभा होगी, इसके पश्चित सब रामा मंदिर पर धावा बोलेंगे, 80 करोड का खजाना निकलेगा. त्यानं मुसलमानांना असं सांगितलं होतं की मी तर कन्व्हर्जन करतो, आपण तिरुपतीलाही लुटू आणि हम्पीचंही मंदिर लुटू, तिथं खूप मोठा खजिना आहे. आणि मुसलमानांकडून आणि निजामाकडून फार मोठ्या प्रमाणात त्यानं समर्थन मिळतं. त्याच्या व्याख्यानाचे अंश बघा, 24/12/1931 त्याने एक व्याख्यान दिलं. त्याच्यामध्ये लिहितो, ए मुसलमानो, अल्लाह के नाम पे युद्ध करो, जो तुम्हारे विरोधी हैं और तुम्हारे मजहब की निंदा करते हैं ऐसे काफिरों का कत्ल करो. म्हणजे कन्व्हर्जन तर करायचंच आहे, पण मुसलमानांना भडकवलं की तो म्हणजे मुल्ला मौलवी काय करायचे, तुमच्या रामायण महाभारताशी तुलना करायची. पण ज्या वेळेला आर्य समाजाचे शास्त्रार्थ महारथी येऊन कुराणावरील वेदों का प्रभाव ह्याच्यावर स्पीच द्यायचे, तेव्हा त्या मुल्ला मौलवींना आवडायचं नाही. मग त्यावेळेला ते काय करायचे की जसं आता बी सांगतात लोक, इस्लाम खतरे में है, इस्लाममध्ये हे झालं. पण तुम्ही जाकीर नाईक सारखे लोक बघा,
ओवेसी सारखे लोक बघा तुमच्या सगळ्या गोष्टीवर टीका करतात, राष्ट्रद्रोहासारखं सुद्धा वर्तन ते करतात. का बरं करतात? कारण तुम्ही त्यांना उत्तर देत नाही. तर ते उत्तर देण्याचं साहस निर्माण केलं आर्य समाजानं. आणि त्यानं दुसरं एक स्टेटमेंट केलं, तो सांगतो दुनिया में जितने भी काफिर है सब मुसलमानों के दुश्मन है, जब तक वे मुसलमान बन ना जाए वो हमारे मित्र नहीं बन सकते. आता बघा तुम्ही टेंडन्सी इस्लामीकरणाची कशी आहे. आणि त्यानं आणखीन एक स्टेटमेंट करतो 26/12/31ला, कुरान में 500 आयतें ऐसी हैं जो काफिरों पर विजय प्राप्त करने की, उनको काबू पाने की, कत्ल करने की वर्णन करते हैं, तो तुम क्यों डरते हो. तर अशा प्रकारे सिद्दीकी दिनदारनं मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली. हजारो 85% प्रजेला धर्मांतरित करायचं. याच्या विरोधात उभा टाकला आर्य समाज. आणि आर्य समाजानं शास्त्रार्थ केले त्याच्यासोबत. आणि शास्त्रार्थ महारथी पंडित रामचंद्र देहलवीजी यांना दिल्लीहून हैदराबादला बोलवलं, त्याच्याशी डिबेट केली. शास्त्रार्थ महारथी पंडित रामचंद्र देहलवीजी असे होते की त्यांचं कुराणावर अरबी उर्दू फारसीवर फार प्रभाव होता. मुसलमान मुल्ला मौलवी सुद्धा म्हणायचे, या खुदा तूने इल्म भी दी है तो किस काफिर को दी है. म्हणजे पंडितजीकडे एवढं सामर्थ्य होतं आणि पंडितजींनी ह्यांचं पूर्ण ह्याला एक्सपोज केलं. परिणामी काय झालं की आर्य समाजामुळं 1916-17 पासून सिद्दीकी दिनदारचं सुरू झालेलं हे कन्व्हर्जनचा कार्यक्रम हा थांबवण्यात आर्य समाजाला फार मोठ्या प्रमाणात यश आल्याचं आपण पाहतो. या सगळ्यात जेव्हा महाराजा किशन प्रसादचं सुद्धा नाव समोर येतं, तर मग ते कसे प्रवृत्त झाले या सगळ्या गोष्टींमध्ये? आता बघा, महाराजा किशन प्रसाद हे चंदूलालचे वंशज होते. ते निजामाचे प्रधानमंत्री झाले. निजामाचे प्रधानमंत्री असताना निजाम जो इस्लामीकरणाचे सल्ले घ्यायचा तो हसन निजामी दिल्लीचा. या हसन निजामी हा त्याचा मार्गदर्शक होता. आणि हसन निजामीनं काय केलं होतं की महाराजा किशन प्रसाद यांना त्या हसन निजामी चिश्ती अशी एक पदवी लावली होती. सत्तेवर आल्यापासून निजामानं महाराजा किशन प्रसाद यांना इस्लामीकरणात बरगळून ठेवलेलं होतं की त्यांना म्हणजे कन्वर्ट करायचंच होतं, पण इस्लामचं एक असं मोहजाळ त्याच्या पुढं तयार केलेलं होतं की संस्थानातील हजारो लोकांना असं वाटू लागले की आता महाराजा किशन प्रसाद हे मुसलमान कुठल्याही क्षणी होऊ शकतात. आणि त्यानं भरसक प्रयत्न हसन निजामी असेल, निजाम असेल यांनी महाराजा किशन प्रसादच्या संदर्भात चालू केले. मग शास्त्रार्थ महारथी रामचंद्र देहलवीजी हैदराबादला आल्यानंतर आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी महाराजा किशन प्रसाद आणि रामचंद्र देहलवीजींची भेट घालून दिली. 4 दिवस त्यांच्यामध्ये चर्चा चालली इस्लामला धरून. आणि अनेक मुसलमान मुल्ला मौलवी देखील त्या चर्चेला हजर होते. त्या चर्चेचा परिणाम असा झाला की त्या चर्चेनंतर महाराजा किशन प्रसाद यांनी हिंदू भाइयों से खिताब नामक एक लेख पेपरमधून लिहिला. आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की मी हिंदू आहे आणि शुद्ध हिंदूच राहणार. एक फार मोठं कन्व्हर्जन हैदराबादमध्ये टाळण्यामध्ये शास्त्रार्थ महारथी पंडित रामचंद्र देहलवीजींची भूमिका होती. त्यांचा एक प्रसंग आणखीन सांगायला होतं. सिकंदराबादच्या मस्जिदमध्ये मौलवी कासिम अल्ला दत्ता म्हणून एक मौलवी होते. आणि काय झालं की सिकंदराबादच्या मस्जिदमध्ये शास्त्रार्थ म्हणजे चर्चा ठरली. आणि त्या चर्चेसाठी मस्जिदमध्ये पहिल्यांदाच एक बेल ठेवण्यात आली वक्त्याला त्याचा टाईम कळावा म्हणून. मग त्या अल्ला दत्तानं रामचंद्र देहलवीजींना म्हणलं की देखिए पंडित जी, आज आप मस्जिद के दायरे में आए हैं, आप जल्दी मुसलमान बनेंगे. मग पंडितजींनी त्याला उत्तर दिलं, आज मस्जिद में घंटी रखी है, देखना यहाँ पे जल्दी ही वेद मंत्र गूंजेंगे. एवढं निर्भीड उत्तर देणारे उपदेशक जेव्हा संस्थानामध्ये आले, त्यांची व्याख्यानं होऊ लागली. कुराण में तजलीय वेद, कुराणावर वेदांचा प्रभाव, अशी एवढी भयानक व्याख्यानं असायची की लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा स्वाभिमानाची भावना आणि स्वधर्माभिमानाची भावना निर्माण करून लोकांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं छत्रपतींनी. तेव्हा जे वातावरण तयार झालं होतं आपल्या धर्माच्या संदर्भात, तेच वातावरण हैदराबादमध्ये आर्य समाजानं 1880 सालापासून सुरुवात केलं. हिंदू महासभा आली हैदराबादमध्ये 1923ला आली. आणि त्यांनी देखील हिंदू जागृतीचं कार्य आपण सुरू केल्याचं पाहतो. म्हणजे या सगळ्यातून पाकिस्तान योजना कशी बाहेर आली आणि त्या संदर्भात थोडंसं सांगा. हां, पाकिस्तान योजना काय होती? लोकांना असं वाटतं की पाकिस्तान योजना ही काय फार नंतरची योजना आहे असं लोकांना वाटतं, पण तसं नाही आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या अब्दुल लतीफ नावाच्या एका प्राध्यापकानं पाकिस्तान योजना सादर केली. त्याचा मॅप म्हणजे ती योजनेचा मॅप आता तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता. त्या योजनेच्या मॅपला जर तुम्ही गंभीरतापूर्वक बघाल तर त्याच्यामध्ये जिथं जिथं काळे डॉट्स आहेत, म्हणजे काळ्या रंगाने जो भाग दाखवला गेलेला आहे, त्याला सांगितलं की हे इथं मुसलमानांचं पाकिस्तान तयार होणार आहे.
आणि बाकी जो उरला सुरलेला प्रदेश आहे तो काय राहणार आहे, तिथं हिंदू राहू शकतात. ही पाकिस्तान योजना जी बनली ती उस्मानिया विद्यापीठाच्या प्राध्यापकांना बनवली आणि हैदराबादमध्ये या पाकिस्तान योजनेचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार हा केला गेला. म्हणजे ही पाकिस्तान योजना खूप आधीपासून उदयाला इस्लामीकरणाचाच एक भाग आहे. पाकिस्तान योजना धर्माच्या आधारावर राज्य निर्माण करायचे, धर्माच्या आधारावर स्टेट निर्माण करायची. मग त्याचे वेगवेगळे पैलू पुढे आकाराला येत गेलेले आहेत की तुम्ही तुमचे न्यूजपेपर चालवले निजामानं. निजामाचे रहबरे दक्कन, सुबह दक्कन, अल आझम हे चाटुकार वर्तमानपत्र होते. जसं आता PTI नावाची एक न्यूज एजन्सी काम करते आपली, त्यावेळेला दक्कन न्यूज, तुम्ही विचार करू शकता का, निजामानं स्वतःची न्यूज एजन्सी काढली, त्याचं नाव होतं दक्कन न्यूज आणि एशियाटिक न्यूज एजन्सी. ह्या दोन न्यूज एजन्सी निजामाच्या होत्या. तर अनेक वर्तमानपत्र निजामाची होती. हैदराबाद संस्थानात बाहेरून कुठलंच न्यूजपेपर येऊ शकत नव्हतं. त्यांचीच माध्यमांवर सगळा कंट्रोल, माध्यमांवर कंट्रोल केलं आणि त्यांना लिहिणारे देखील तेच होते. आणि ते प्रोपगंडा ठरलेलाच होता की 85% लोकांना कन्वर्ट करायचं. खिलाफत आंदोलनाचं काय, म्हणजे हैदराबादवर किती परिणाम झाला खिलाफत आंदोलनाचा? खिलाफत आंदोलन आणि गांधींनी केलेलं सहकार्य ही गांधींची सर्वात मोठी चूक होती मला असं वाटते. कारण खलिफा, मध्ययुगीन खलिफा हा त्या तुर्कस्तानच्या लोकांनाच नको होता. कमाल पाशाचं सत्तेमध्ये येणं आणि खलिफाचं आपलं देश सोडून पळून जाणं, खलिफा त्या देशालाच नको होता. मग गांधींना मुस्लिम तुष्टीकरणासाठी गांधींनी भारतामध्ये खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला. याचा परिणाम हैदराबादवर असा झाला की मुसलमान लोकांमध्ये एक भावना तयार झाली की आम्ही तर शासक आहोत आणि हिंदू हे शासित आहेत. काय गरज होती त्या खिलाफत आंदोलनाला द्यायची? आणि महात्मा गांधींनी त्यावेळेला हिंदू लोकांकडून गाणे म्हणून घेतले. कहती है अम्मा शौकत की, जान दो बेटा खिलाफत में. आता हिंदू खिलाफतमध्ये काय गाणे म्हणत फिरत होते. तुम्ही खिलाफत आंदोलनाला जर जेव्हा पाहाल तर कहती है अम्मा शौकत की, जान दो बेटा खिलाफत में. कोण आहे? शौकत अली आणि मोहम्मद अली. ह्या दोघांना महात्मा गांधी म्हणायचे हे माझे दोन हात आहेत. काय आहेत? हे माझे दोन हात आहेत. आणि ह्या दोन हातांचा जर विचार केला, जेव्हा काकीनाडा काँग्रेसमध्ये हा मोहम्मद अली काय म्हणतो, हकीर से हकीर मुसलमान से भी गांधी बदतर है. हकीर से हकीर मुसलमान से भी गांधी बदतर है. म्हणजे घाणेरड्यातल्या घाणेरड्या मुसलमानांपेक्षा बदतर गांधी आहेत. हे जेव्हा गांधींना सांगितले गेले की तुम्ही ज्यांना दोन हात म्हणता तर तो व्यक्ती तुमच्याविषयी असं स्टेटमेंट करतोय, गांधी मौन राहिले. खिलाफत आंदोलनाचा परिणाम असा झाला की मालाबारमध्ये हिंसा झाली, हिंदूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाले, बलात्कार झाले, हिंदूंना धर्मांतरित केलं गेलं. महात्मा गांधी त्याच्यावर एक शब्द सुद्धा बोलले नाही. खिलाफतचा परिणाम हैदराबादमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसलेला आपण पाहतो. अनल मलिक काय प्रकरण आहे नेमकं? हां, जसं मी सांगितलं की खिलाफत आंदोलनातून मुसलमानांमध्ये हे जाणीव झाले की आपण तर शासक आहोत. हैदराबादमध्ये त्यावेळेला एक संघटना स्थापन झाली, त्याचं नाव आहे इत्तेहादुल बैनविल मुसलमीन. आज MIM जी आहे, MIMची स्थापना त्यावेळेलाच झाली. ओवेसी ज्याचं काम पाहतात. तर या इत्तेहादुल बैनविल मुसलमीनला पुढं नेण्यात नवाब बहादूर यार जंगची भूमिका होती. हा नवाब म्हणजे काही फार मोठा नवाब बी नव्हता आणि बहादूर यार जंग बी नव्हता. याला जसं इंग्लंडमध्ये लॉर्ड्स नावाच्या पदव्या देतात ना, म्हणजे काही नॉमिनेटेड लॉर्ड्स असतात, कोणी हे असतात, तसं त्याला निजामानं पदवी देऊन याला प्रोजेक्ट केलेलं होतं निजामानं. आणि या नवाब बहादूर यार जंगची जी सवय होती ती आपल्याला आजच्या या ओवेसीमध्ये बी दिसते. म्हणजे भडकाऊ भाषणं देणं, मुसलमानांना तयार करणं. या नवाब बहादूर यार जंगनं अनल मलिकचा नारा दिला. हा अनल मलिक काय होतं? अनल मलिक म्हणजे मुसलमान हे शासक आहेत. लोकांच्या डोक्यात फिट बसवलं. एकतर लोक आयात केली अलीगडवरून, त्यांना हैदराबादमध्ये उच्च पदांवर नेमलं आणि त्यांना सांगितलं आपण कोण आहोत? आपण शासक आहोत. राज्याची सर्व यंत्रणा इस्लामीकरणाला लावली आणि इत्तेहादुल मुसलमीननं याच्यापर्यंत स्टेटमेंट केलं की निजाम हा काय आहे? मुसलमानी राज्याचा प्रतिनिधी आहे. जे निजामाचं स्टेट होतं हा त्याच्या भडकाऊ भाषणामध्ये एवढा पुढे निघून गेला की यानं सांगितलं की निजाम हा केवळ मुसलमानी राज्याचा प्रतिनिधी आहे. मग निजामाला भीती वाटू लागली. असं म्हटलं जाते की निजामानं जे हुक्का ओढतात ना, हा जेव्हा याला डॉक्टरनं बोलवलं होतं जेवायला, त्या जेवायला तिथं गेला आणि त्या हुक्क्यामध्ये एक विषप्रयोग या नवाब बहादूर यार जंगवर करण्यात आला आणि तो विषप्रयोग हा निजामाने केला होता.
कारण निजामाला दोहा हा देखील एका काळानंतर जड वाटू लागला. तर अनल मलिकची भावना या इतिहादुल बैनुल मुसलमीननं हैदराबादमध्ये रुजवली आणि त्याचाच आज MIM मजलिसे इतिहादुल मुसलमीन AIMIM नावाची संघटना आपण पाहतो, हे त्याचंच रूप आहे. आणि जेव्हा कासिम रजवी भारत सोडून पळून गेला त्यावेळेला त्यानं ओवेसीच्या आजोबाला ही संघटना हँडओव्हर करून गेला होता. तर अनिल मलिकनं काय केलं, अनिल मलिकचा दुष्परिणाम हा झाला की मुसलमानांमध्ये आम्ही शासक आहोत ही भावना तयार झाली आणि हिंदूंना कुठल्याही प्रकारे प्रताडित करणं, तुमचा छळ करणं, स्त्रियांचं अपहरण करायचं, त्यांना कन्वर्ट करायचं, अशा अनेक नोटीस आहेत माझ्याकडं. त्यांना नवऱ्यांना फरमान पाठवलं गेलं की तुझी बायको आमच्याकडं आहे, जर तू बऱ्या बोलानं इस्लाम कबूल केलास तर ठीक आहे, नाही तर तुझ्या पत्नीचा विवाह मुसलमानाशी लावून देण्यात येईल. या सगळ्यात न्यायमूर्ती केशवराव कोरटकर जे आहेत त्यांचं नाव बऱ्यापैकी चर्चेत येतं किंवा त्यावेळेस सुद्धा चर्चा झाली, आता सुद्धा ते नाव बऱ्यापैकी. न्यायमूर्ती केशवराव कोरटकर हैदराबादचे प्रसिद्ध वकील आणि निजामी राज्यातले हायकोर्टाचे जज होते. यांना आर्य समाजाच्या आंदोलनाचे जन्मदाते म्हटलं तरी चालेल. 1880ला आर्य समाज आला, पण 1898-99ला जुडून आर्य समाजाचं काम यांनी मोठ्या प्रमाणावर केलं आणि हैदराबादचे हे प्रसिद्ध वकील होते. त्यावेळेला हायकोर्टामध्ये हिंदू जज नेमला जायचा नाही, पण हिंदू रीतिरिवाजांची परंपरांची माहिती असलेला एक जज नेमणं गरजेचं होतं, म्हणून यांची अपॉइंटमेंट करण्यात आली आणि हायकोर्टाचे जज झाले. यांनी हैदराबादच्या विधानसभेमध्ये 2 महत्त्वाचे विधेयकं त्यावेळेला प्रस्तुत केले. एक तर हिंदू विधवा पुनर्विवाह विधेयक. बघा 1915-16चा काळ आहे, म्हणजे आजपासून 110 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आपण पाहतो. हिंदू विधवांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांनी सिद्ध करून दिले की हिंदू विधवा ज्या विवाहाच्या माध्यमातून झाल्या त्यांचे पुनर्विवाह करणं गरजेचं आहे. आणि हैदराबादला मोठा शास्त्रार्थ झाला त्याच्यावर आणि हैदराबादले 2 हिंदू नेते धर्मवीर वामनराव नाईक विरोधात गेले. विवेक वर्धेनी थिएटरमध्ये सभा झाली आणि हिंदू विधवा पुनर्विवाहाच्या बिलसाठी मोठे प्रयत्न करण्यात आले, पण त्यांच्या काळात पास नाही झालं. त्यांचे मुलगा दक्षिण केसरी बॅरिस्टर विनायकराव विद्यालंकारने ते नंतर पारित करून गेलं. आणि दुसरं महत्त्वाचं विधेयक त्यांनी हैदराबादमध्ये सादर केलं होतं, विवाहाचं मिनिमम एज ठरवणं त्या काळामध्ये. हे हैदराबादच्या इतिहासातले 2 महत्त्वाची विधेयके मांडली. हजारो आर्य समाजी लोकांवर निजामानं टाकलेल्या केसेस यांनी मोफत लढवल्या आणि त्यांनी न्यायमूर्ती केशवराव कोरटकर हैदराबादमधल्या एकाही संस्थेशी संबंधित नाहीत असं नव्हतं. दलितांच्या संस्थेशी संबंधित होते. निजाम विजय नावाचं साप्ताहिक निघायचं, त्या साप्ताहिकाला पैसा पुरवला आणि त्या साप्ताहिकाला उभारण्यामध्ये अनेक पत्रपत्रिकांमध्ये त्यांची मदत होती. इवन चाफेकर बंधू रँडचा खून करून ज्या वेळेला हैदराबादमध्ये आले तेव्हा त्यांना आश्रय देणारे न्यायमूर्ती केशवराव कोरटकर होते. टिळकांच्या सूचनेवरून चाफेकर बंधूंना त्यांनी आश्रय दिला हैदराबाद संस्थानामध्ये. या घटनेवर फारसं बोललं जात नाही, पण ही व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर हैदराबादमध्ये सक्रिय होती. त्यांचं 1931ला निधन झालं. शेकडो आर्य समाज स्थापन करण्यामध्ये, हजारो क्रांतिकारकांना तयार करण्यामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. आर्य समाजाचं एकंदरीतच बघितलं तर आर्य समाजाचं योगदान किती आहे असं तुम्हाला वाटतं? आर्य समाजाचं योगदान 1880 सालापासून 1948 सालापर्यंत आहे. जसं बघा आता आपण चर्चेचा विषय इतिहादुल मुसलमीनपासून आलोत. 1931मध्ये हैदराबादमध्ये आर्य प्रतिनिधी सभेची स्थापना झाली. यावेळेला 2 भाऊ हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात ज्यांचं नाव घेतलं जातं, हुतात्मा भाई श्यामलालजी आणि भाई बन्सीलालजी. हे सुरुवातीच्या काळात हैदराबादच्या जनआंदोलनाचे अधिनायक होते. यांनी शेकडो कार्यकर्ते आर्य समाजाचे तयार केले. इवन माझे आजोबा 1924-25 साली 26ला आर्य समाज उदगीर स्थापन केला भाई श्यामलालजींनी. त्यांच्या संपर्कात येऊन आर्य समाज झाली. ह्यांचा नवयुवकांवर एवढा मोठा प्रभाव होता की आमच्या आजोबांनी कविता केली, जनहित जीवन सर्व बिताया, नवजीवन धर्म बचाया, सेवक सच्चा मातृभूमि का, वह सपूत था भोला जी का, कष्ट धैर्य दर सहे हर्ष से, श्याम चल बसे कारागृह से, महातपस्वी बीदर जेल का, लाल था एक उदगीर का. शेवटच्या वेळीवर लक्ष द्या, लक्ष एक हो भीम श्यामसम. हजारो नवयुवकांना भाई श्यामलाजींनी लक्ष दिलं जीवनाचं आणि त्यावेळेचं लक्ष एक हो भीम श्यामसम जीवन में सेवा का हरदम. हजारो लोकांनी विना वेतन आर्य समाजाचा प्रचार केला, वेदांचा प्रचार केला, धर्माचं शुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडलं. अस्पृश्यता निर्मूलन, जातीप्रथेचं निर्मूलन, आंतरजातीय विवाह, स्त्रियांच्या शिक्षणाविषयी काम सुरू केलं. एकही पैसा न घेता शेकडो उपदेशक संस्थानामध्ये आले आणि त्यांनी फाउंडेशन तयार केलं 1931 पर्यंत.
आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि अन्यायाविरुद्ध बोलण्याची ताकद आली. निजामानं जी कविता केली होती ना, बंद नाकूस हुआ सुनके नदाए तकबीर, जल जला आही गए सिलसिले जुन्नार पे भी, त्याच्यावर पंडित गंगाप्रसाद उपाध्यायजींनी दिलेलं उत्तर बघा. पंडित गंगाप्रसाद उपाध्यायजी निजामाला उत्तर देताना कविता लिहितात. त्यांनी सांगतात, 3 धागे थे फकत सूत के कच्चे लेकिन. आम्ही आर्य समाजाचे गळ्यात जानवं घालतो ते 3 धागे असतात. 3 धागे थे फकत सूत के कच्चे लेकिन, बाजी जुन्नार ने ली हैदरी तलवार पे भी, बाजी जुन्नार ने ली हैदरी तलवार पे भी. आता बघा, पत्रपत्रिकारितेचं फार मोठं योगदान आहे हैदराबाद. आता आपण एक न्यूज चॅनलवर चर्चा करत आहोत. त्या काळामध्ये निजामची न्यूज एजन्सी होती, पत्रकारिता होती. त्याला उत्तर देणार कोण? त्यावेळेला आर्य समाजानं वैदिक संदेश नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं, जे उर्दूमध्ये निघायचं. आणि त्या साप्ताहिकाचे संपादक होते पंडित नरेंद्र. पंडित नरेंद्र हे हैदराबादचे यशस्वी पत्रकार, संपादक आणि नवयुवकांचे हृदयसम्राट होते. पंडित नरेंद्रजी काय करायचे की रहबरे दक्कन, सुबहे दक्कन, या नवाब बहादूर यार जंगच्या ज्या इतिहादुल मुसलमीनच्या सभा व्हायच्या, याच्या त्यांचे भाषणं व्हायचे. त्यांच्या भाषणाला कोट करून उत्तर द्यायचे. निजामी राज्यात एवढं मोठं साहस कुणाकडे होतं? ते आर्य समाजाकडे होतं. आणि ते पहिलं न्यूजपेपर त्यावेळेला सुरू झालं आणि मला वाटतं 3च वर्ष चाललं, कारण निजामावर त्याला बॅन टाकला. कारण मुस्लिम न्यूजपेपरमध्ये एवढी मोठी घबराट याच्यामुळे निर्माण झाली, भीती, की त्यांची उत्तरं येऊ लागली, तर्कासहित उत्तरं येऊ लागली, रेफरन्ससहित येऊ लागले आणि आर्य समाजाची पत्रकारिता उभा टाकली. ह्याच्याशिवाय वैदिक संदेश सोलापूरहून एक सुरू केलं आर्य समाजानं. त्या वैदिक संदेशचं जर तुम्ही ब्रीद वाक्य बघितलं, त्या वैदिक संदेशचा मूळ अंक मी तुम्हाला दाखवणार 1938चा. त्याचं ब्रीद वाक्य होतं, उठ बांध कमर क्यों डरता है, फिर देख प्रभू क्या करता है. त्याच्यानंतर मुंबईवरून झेंडा आणि मसावतची सुद्धा सुरुवात केली. निजामानं बॅन टाकले होते, आम्ही पत्रपत्रिका करू शकत नव्हतो. मग आम्हाला काय करावं लागलं होतं, सोलापूर बॉर्डरला होतं, बाहेर येऊन न्यूजपेपर काढावे लागायचे, न्यूजपेपर आणावे लागायचे. या पत्रकारितेचं योगदान आपण पाहत असताना जाती प्रथा, अस्पृश्यता निर्मूलन, शुद्धी, आज लव जिहाद असेल, जिहादच्या कुठल्याही अँगलनं आज हजारो मुली देशामध्ये परेशान आहेत, त्यांना ब्रेन वॉश केलं जातं. त्यांना एक माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की दर्शकांशी तुम्ही सरळ बोलू शकता. महर्षी दयानंद सरस्वतींनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे 1875 मध्ये. सगळ्यांनी सत्यार्थ प्रकाश जरूर वाचायचा. तुम्ही म्हणाल का? तुम्हाला मी बाणभट्टाच्या हर्षचरिताचं उदाहरण देतो. बाणभट्ट म्हणतो, देशाटनम पंडित मित्रताच वारांगणा राजसभा प्रवेश अनेक शास्त्रांनी विलोकितानी चातुर्य मोलानी भवंती पंच. तुम्हाला सगळ्या धर्मांचा अभ्यास करायचा असेल, सगळ्या पंथांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही सत्यार्थ प्रकाश वाचा. त्याच्यामध्ये इस्लामची समीक्षा आहे, बायबलची समीक्षा आहे, जैनांची समीक्षा आहे, बौद्धांची आहे, इवन चारवाकाची आहे, सगळ्या पंथांची. आणि समीक्षा विथ कोट आहे. आतापर्यंत कुठलाही मुल्ला मौलवी सत्यार्थ प्रकाशमधल्या इस्लामच्या समीक्षेचं एकही वाक्य खोडून टाकू शकला नाही. त्याच्यामुळे सत्यार्थ प्रकाशवर बॅन आणता आलं नाही. जरूर. आणि हे का बरं वाचायचं की आपण जेव्हा ब्रेन वॉश केलं जातो त्यावेळेला त्या भगिनींना स्वधर्माभिमानाची भावना निर्माण होऊन यांचं सत्य स्वरूप समजण्यासाठी जरूर तुम्ही वाचावं, असं माझं आग्रह. खूप खूप धन्यवाद सर. खूप मोलाची माहिती आपण घेऊन आलेला आहात आणि सुदर्शन मराठीच्या माध्यमातून जे तुम्ही खुलासे केलेले आहेत ते आतापर्यंत बरेच, म्हणजे मला सुद्धा अनेक गोष्टी यातल्या माहिती नव्हत्या. बलिदान तर आता पुढंच आहे, मी तुम्हाला अजून बलिदान सांगणार आहे. ह्याच्यामध्ये आर्य समाजानं खूप मोठे बलिदान दिले. असं नाही की त्याच्यामध्ये फक्त आपण पेपरच काढले, लेखच लिहिले, उपदेश दिले, असं नाही. त्याच्यामध्ये बलिदान दिले. बरेचसे अलीकडे एक समाजवादी लोक जे तथाकथित आहेत ते आर्य समाजाच्या बलिदानाला नाकारतात. त्याचं कारण काय आहे की ते निजामाला सांगतात हा तर काही हिंदू मुस्लिम लढा नव्हता, निजाम खूप चांगला होता, अशी त्याची इमेज करण्याची पद्धत अलीकडे सुरू झाली मुस्लिम तुष्टीकरणासाठी. ही गांधींनी काँग्रेसनं सुरू केलेलं मुस्लिम तुष्टीकरण आजही आमचं एक म्हणजे काय म्हणतात फार अवघड जागेचं दुखणं होऊन बसलेलं आहे. तर त्यावेळेला हुतात्मा वेद प्रकाशचं एक बलिदान झालं. त्याची तारीख आहे 23/2/1937. हुतात्मा वेद प्रकाशचं बलिदान हे हैदराबाद मुक्ती आंदोलनातील पहिलं बलिदान आहे. आणि मग हा काय करायचं बघा, हे 21 ते 25 वर्षाचे मुलं आहेत. त्यांचं आर्य समाजात येण्यापूर्वी नाव होतं दासप्पा. आर्य समाजात आले, नाव झालं वेद प्रकाश. आणि ते काय करायचे, त्यावेळेला दलित समाज शिक्षित नव्हता, घरोघर जायचे, रामायण, महाभारत, वेद,
आणि सगळ्या गोष्टी लोकांना वाचून दाखवायची, लोकांमध्ये जागृती करायची. पण ही मजलिसच्या ह्या लोकांच्या डोक्यात खटकलं, कारण ते तबलीग करलाल ते आणि ह्याने हिंदू लोकांमध्ये जागृती करत होता. व्यायामशाळा काढली होती लोकांसाठी. त्यांना 150 लोकांनी घेरलं 23/2/1937 आणि त्यांना ऑफर दिली, बघ तू एकतर इस्लाम कबूल कर, नाहीतर आम्ही तुला आत्ता इथंच मारणार. त्याच्यानंतर निजामी राज्यात खटला चालला. त्यांच्या वडिलांचं कोर्टाचं स्टेटमेंट वगैरे सगळं आहे माझ्याकडं, त्या गावातल्या महिलांचे स्टेटमेंट. तुम्ही विचार करू शकत नाही, त्यांच्या मानेवर घाव केले, रक्ताच्या चिंगाऱ्या उडाल्या आणि 21 ते 25 वर्षाच्या तरुणांना 150 लोक. लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या काँग्रेसवाल्यांनी धर्मवीर संभाजीराजांना धर्मवीर म्हणायला त्यांना संकोच वाटत होता. स्वराज्य रक्षक सुरू केलं. ज्या व्यक्तीनं धर्माच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या आधारावर किती मोठ्या प्रमाणावर बलिदान दिलं, त्यांना का ऑफर्स नव्हते का? इस्लाम स्वीकारल्यावर सगळंच होतं. तरीच परिस्थिती वेद प्रकाशच्या समोर होती. 150 लोक शस्त्रास्त्रीनिशी तुम्हाला घेरा करून उभा टाकलेले आहेत. तुमच्याकडे चॉईस आहे, आता इस्लाम स्वीकारा आणि जीवन मिळवा. पण नाही, त्या तरुणानं बलिदान दिलं. त्याच्यानंतर हुतात्मा धर्मप्रकाशचं बलिदान झालं 27 जून 1938ला. कल्याणीमध्ये ते व्यायामशाळा चालवायचे. रात्री 8 वाजता व्यायामशाळा बंद करून येत होते. त्यांनाही असाच घेराव घातला गेला आणि त्यांनाही ऑफर दिली की तुम्ही एकतर इस्लाममध्ये कन्वर्ट व्हा. त्यांनी मला नकार दिला, तर त्यांच्यावर 17 वार करण्यात आले. आणि जेव्हा त्यांचं बलिदान झालं, तिथं आलेल्या इस्लामी अधिकाऱ्यानं सांगितलं, हे तो खून नाही आहे, पाणी आहे म्हणला. निजामातली व्यवस्था बघा, रक्ताला पाणी म्हणण्यात आलं. आणि हुतात्मा भाई श्यामलालजींनी उद्गिरून मेसेज केला, आत्ताच अंत्यविधी करू नका, पण अंत्यविधी आत्ताच रात्री झाला पाहिजे, हे फोकस त्यांनी केला. 5000 स्त्री पुरुष त्या अंत्यविधीमध्ये सामील झाले आणि अंत्यविधीला चालणाऱ्या महिलांना निजामी पोलीस धक्काबुक्की करत होते. लोकांनी सहर्ष त्यांच्या अंत्यविधीमध्ये भाग घेतला. ह्या निजाम राज्यातलं महत्त्वाचं बलिदान आहे. धर्मवीर महादेवचं बलिदान 17 जुलै 1938. कुठल्याच पुस्तकात चर्चा तुम्हाला भेटणार नाही. महादेव हा पण 21 वर्षाचा तरुण होता. शिरूर आनंदपाळ तालुक्यामध्ये साकोळ आर्य समाजाचं काम करायचा. त्याचं मिहीर अली नावाच्या व्यक्तीनं त्यांचं हत्या केली, बलिदान झालं. 21 वर्षाचा तरुण, 25 वर्षाचा तरुण. याच्यानंतर हुतात्मा भाई श्यामलालजींचं बलिदान झालं 17 डिसेंबर 1938ला. भाई श्यामलालजी सांगतात, सदाकत के लिए गर जान जाती है तो जाने दो, विपत्ती पे विपत्ती सिर पे आती है तो आने दो. या भाई श्यामलालजीच्या आधी ज्यांचं बलिदान झालं, या तरुणांनी हैदराबादच्या हिंदू लोकांकडून मृत्यूचं भय समाप्त केलं होतं. भाई श्यामलालजींचं काम काय होतं? शेकडो आर्य समाज काढले, व्यायामशाळा काढले, लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि लोकांच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणारे म्हणजे भाई श्यामलाल. हैदराबादच्या जन आंदोलनाचे जननायक भाई श्यामलालजी. त्यांना बिदर जेलमध्ये जाम ए शहादत अर्थात विष देऊन त्यांचं बलिदान करण्यात आलं आणि निजामाला फसवी तार पाठवून त्यांचं प्रेत आर्य समाजी लोकांनी हस्तगत करून सोलापूरला आणले आणि सोलापूरला त्यावेळेला सोलापूर आर्य महासंमेलन चालू होतं. 25, 26, 27 डिसेंबर 1938. स्वातंत्र्यवीर सावरकर त्या संमेलनाला उपस्थित होते. 25,000 लोक त्या संमेलनाला उपस्थित होते. अशा प्रकारे त्यांचा तिथं अंत्यविधी करण्यात आला आणि सोलापूर आर्य महासंमेलनानं एक सत्याग्रहाला एक दिशा दिली. आणि इथून आपण सत्याग्रहाचं पाहतो. हैदराबादमध्ये लोक असं म्हणतात की काँग्रेसनं सत्याग्रह केला, स्वामी रामानंदन तीर्थांनीच केला. विशेषतः तुम्ही जर पाहाल तर हिंदू महासभेनं 21 ऑक्टोबर 1938ला सत्याग्रह सुरू केला आणि त्यांचा सत्याग्रह चालला 1 ऑगस्ट 1939 पर्यंत. सावरकरांनी 4-5 शनिवारवाड्यासमोर भाषणं दिली. 5000पेक्षा अधिक लोक तुरुंगात पाठवली हिंदू महासभेने. स्टेट काँग्रेसची गंमत बघा. स्टेट काँग्रेसनं 24 ऑक्टोबर 1938ला सत्याग्रह केला आणि त्यांचा सत्याग्रह चालला 23 डिसेंबर 1938 पर्यंत. फार कमी काळ सत्याग्रह चालला आणि सत्याग्रह स्टॉप कुणामुळे केला? गांधीमुळं. गांधींनी काँग्रेसच्या लोकांना सांगितलं की हिंदू मुस्लिम एकता धोक्यात येईल, सत्याग्रह निजामाच्या विरुद्ध थांबवा. मग काय झालं की ही लोक गांधींकडे गेली की आता आमचे शेकडो कार्यकर्ते बंद आहेत आणि तुम्ही सत्याग्रह थांबवा म्हणताय, त्या लोकांचं काय होईल? मग महात्मा गांधींनी त्यांना थोडी फिलॉसॉफिकल स्पीच दिली आणि सांगितले की सत्याग्रह स्टॉप ठेवा. आर्य समाजानं जो सत्याग्रह सुरू केला, हा सत्याग्रह याची तारीख तुम्हाला सांगतो. आर्य समाजाचा सत्याग्रह सुरू झाला 29 ऑक्टोबर 1938 ते 7 ऑगस्ट 1939. 9 महिन्यापेक्षा अधिक काळ आर्य समाजानं सत्याग्रह सुरू ठेवला. 20,000हून अधिक सत्याग्रही याच्यामध्ये तुरुंगात गेले आणि या सत्याग्रहाविषयी गांधी हरिजनमधून लिहितात. हरिजनचे मूळ अंक आहेत माझ्याकडे. हरिजनमधून गांधींनी लिहिलं की आर्य समाजाचा सत्याग्रह हा बेवक्त की शहनाई आहे. म्हणजे ज्यांच्या घरी लग्न नाही
तिथं सनई वाजलेली आहे. मग एवढे हिंदूंवर अत्याचार होते तेव्हा गांधी बोलले नाहीत आणि त्याला बेवक्त की शहनाई म्हणले. मग घनश्याम सिंह गुप्त त्यावेळेला दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान होते. त्यांनी महात्मा गांधींना भेटले, शेकडो कटिंग्स दाखवल्या, निजामाच्या कविता, आर्टिकल, सगळे न्यूजपेपर त्यांना नेऊन दाखवले, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. एवढ्या दरम्यान काय झालं, मुंबईला चौपाटीवर एक सभा झाली आणि कुंवर सुखलाल यांनी केलेल्या भाषणामध्ये सांगितलं, ना दे शौक से साथ हमारा तू गांधी, ना दे शौक से साथ हमारा तू गांधी, मगर यह तो कह दे की बुरा हो रहा है. गांधी तुमच्याकडून आमची जास्त काही अपेक्षा नाही, पण हिंदू लोकांवर अन्याय होतो एवढं तरी बोला. गांधी त्यावेळेला बोलले नाहीत आणि मग ते फार उशिरा हरिजनच्या अंकामधून, अंकाचा रेफरन्स तुम्हाला देईन मी, हरिजनचा अंक आहे 18 फेब्रुवारी 1939च्या हरिजनच्या अंकातून त्यांनी आर्य सत्याग्रहाला उचित ठरवलं आणि त्यावेळेला गांधींचं एक स्टेटमेंट आलं. ते लिहितात की हैदराबाद, त्यांनी 20 फेब्रुवारी 1938ला हरिजन ह्याच्यामधून हैदराबाद या शीर्षकाने एक लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये ते लिहितात की हैदराबाद में आर्य समाज और हिंदू महासभा का उद्देश्य कांग्रेस से सर्वथा भिन्न है, क्योंकि वह धार्मिक इसके लिए सत्याग्रह कर रहे हैं. आर्य समाज अपने धार्मिक अधिकारों के लिए लड़ने जा रहा है और हिंदू महासभा उसकी सहायता कर रही है, इसीलिए इस लढाई पे सांप्रदायिक रंग चढ गया है. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण सत्याग्रहाला पाहतो. तर या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. सत्याग्रहामध्ये काय झालं, आर्य समाजानं 10 लाख रुपये त्यावेळेला लोकांपासून दान जमवून खर्च केले. 20,000हून अधिक सत्याग्रही जेलमध्ये राहिले आणि जेलच्या बाहेर तेवढेच लोक होते. सत्याग्रहाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळालं. बर्मा, बाहेरच्या देशातून, संपूर्ण भारतातून आर्य समाजाच्या सत्याग्रहाला शेकडो लोक आले आणि त्यांनी हैदराबादमध्ये येऊन सत्याग्रह केला. त्याच्यामध्ये 40पेक्षा अधिक लोकांनी बलिदान दिलं. अनेक लोक अपंग झाले, जेलमध्ये त्यांना अनंत यातना दिल्या गेल्या, ते अधू झाले. आणि हा अनेक इतिहासकार असं लिहितात की हा म्हणजे जगातला सर्वात मोठा अहिंसात्मक सत्याग्रह हा आर्य समाजानं केला. जेलमध्ये एवढे अन्वित अत्याचार आहेत. आता वेळ खरं तर आपल्याकडे कमी आहे, पण तुम्ही हैदराबाद आर्य सत्याग्रहाला बघा की एक असं उदाहरण आर्य समाजानं दिलं की केवळ गांधीच सत्याग्रह करू शकतात असं नाही. हिंदू संघटना त्यांच्या धार्मिक अधिकारासाठी, राजकीय अधिकारासाठी यशस्वी अहिंसात्मक सत्याग्रह करू शकतात हे दाखवण्यात आलं. याच्यानंतर अनेक जे बलिदानाबद्दल तुम्ही जे बोलले सर, म्हणजे या अनेक गोष्टी आहेत ज्या दर्शकांपर्यंत असो किंवा अनेक सामान्य जनतेला या अनेक गोष्टी माहित नाही आहेत. कारण की आपण एकाच व्यक्तीला हिरो बनवून जो इतिहास आम्हाला सांगितला गेलेला आहे, आम्ही त्याच इतिहासाला आतापर्यंत फॉलो करत आलेलो आहोत. त्यामुळे आज तुम्ही जे खुलासे केले खरं तर इथे थांबण्यासारखं नाही. अनेक गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे हैदराबादचं जे तुम्ही आता सांगता त्याच्यावर अजून एक व्हिडिओ आपल्याला बनवायला लागेल, कारण की तो एक अजून मुळात खोलात जाण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे आता ऍक्च्युली वेळेची कमी असल्यामुळे मी थोडा आवर्त घेते. निजामावर बॉम्ब टाकणारे नारायण पवार असतील, हैदराबाद लोहपुरुष पंडित नरेंद्र असतील, निजामानं हैदराबादमध्ये त्यावेळेला 14 लाख मुसलमानांना घेऊन आला. त्यांना विशेष ट्रेनमधून तो आणायचा. महाजरीन म्हणायचे. महाजरीन याचा अर्थ होतो शरणार्थी. मग ते कुठल्याही प्रकारचे शरणार्थी नव्हते. जसं आता पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार झाला, बांगलादेशमध्ये झाला, ते आपल्याकडे शरण, ते आपण समजू शकतो. पण त्यांना भारतातल्या इतर संस्थानातून मुसलमान मागवले. त्या महाजन ट्रेनला उडवण्याचा प्रयत्न, निजामाच्या अस्पतालवर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न, अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही कल्पना करू शकता की लोकांनी, स्त्रियांनी सत्याग्रहाच्या संदर्भात तर एका व्यंकट नावाच्या मुलानं सत्याप्रकाशवर बॅन टाकला होता निजामानं. ते माझं आहे म्हणून शिक्षा सहन केली. कवी म्हणतो, कैसी लगी वह दौडती छोटे बडो में होडती. ना स्त्री मागे होती, ना मुलगी मागे होती, ना छोटी मुलं मागे होती. लोकांनी सर्वस्वी बलिदान दिलं आणि हा रक्तरंजित संघर्ष होता. त्याच्यातून लोकांना बंदुका देऊन सरदार वल्लभभाई पटेलने सुद्धा मान्य केले. त्यांचे स्टेटमेंट बघा. आर्य समाजानं जर फाउंडेशन तयार केलं नसतं तर हैदराबादचा विलय करणं खूप अवघड झालं, कठीण झालं असतं. म्हणजे एकंदरीत हैदराबादचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे यातला जो आर्य समाजचा फार मोठा वाटा तुम्ही जो समजून सांगितला, तो खूप महत्त्वाचा भाग मला या सगळ्या संभाषणातून आपल्याला जाणवतोय. तर अधिक सर अजून आपले वेगवेगळे शोज यावर होतील किंवा हिंदीसाठी सुद्धा आपण शो करू, तेव्हा सुद्धा तुम्ही या संदर्भातली अजून माहिती दर्शकांपर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. आणि खूप खूप धन्यवाद. आपण चेन्नईमधून दिल्लीला आलात. आजच 17 सप्टेंबर आहे, कारण आज हा व्हिडिओ येईल.
तर 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मी आधी म्हणत होते, पण सरांनी मला समजून सांगितलं की तो हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम कसा आहे. त्यामुळे हा सगळ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अशा अधिक धक्कादायक जे खुलासे तुम्हाला केलेले आवडतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी.